अ, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ॲक्च्युली मी लहानपणी आजी-आजोबांकडे होते. तर ते लोकं गुढीपाडव्याची तयारी कशी करायचे, अंगणामध्ये सारवून, काठीला स्वच्छ करून, लिंबाच्या पाण्याचा डहाळा, हार, कलश, नवीन कापड सगळं करून अ, साखरेची गाठी तुम्ही ऐकलंच असेल, गुढीपाडव्याला खूप इम्पॉर्टंट मानलं जातं. आणि दुसरं म्हणजे प्रसाद म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि गूळ, त्याला असं पूर्ण कुस्करून तो प्रसाद दिला जायचा. तर खूप सकाळी आमचे म्हणजे माझे आजोबा ती गुढी उभारायचे. खूप छान वाटायचं. पण सकाळचा प्रसाद तो लिंबाच्या पाल्याचा आणि गूळ टाकून तो द्यायचा. आम्ही वाट पाहायचो की कधी संध्याकाळ होते, 3-4 वाजतात आणि गुढी खाली काढली जाईल आणि ते साखरेची गाठी असते ना, ती गळ्यात घालून आम्ही कधी खाऊ. वेगवेगळ्या कलरची म्हणजे लाल, पिवळ्या, सफेद. आपल्याला जो कलर पसंत असायचा तर ते घेऊन यायचे. आणि त्याची वाट पूर्ण दिवसभर कधी संध्याकाळ होते आणि ती गुढी खाली उतरून त्याची गाठी गळ्यात घालून कधी खायला भेटते. पण आजकालच्या मुलांना या गोष्टीची आयडिया नसते. म्हणजे शहरामध्ये पण गुढी उभारतात, पण ती एक्साइटमेंट गावाला सारवून, रांगोळी काढून, जी साखरेची जी पण स्वीट असतं, ते सगळीकडे फिरून, सगळ्यांना दाखवून, सगळ्यांना वाटून जी मजा असते ते शहरामध्ये, घरामध्ये 3-4 लोकांमध्ये तशी येत नाही. तर अजूनही गावी अशीच परंपरा आहे. गावी अजूनही आम्ही गुढीपाडव्याला गेलो तर असंच पाहायला भेटतं आणि ते सगळे पूर्वीचे दिवस मला आठवतात. खूप छान वाटतं. फक्त वाईट एवढंच वाटतं की आता माझ्या आजी-आजोबा नाही आहेत आणि त्यांना आठवण म्हणजे मला आठवण येते त्यांची जेव्हा अशी फेस्टिवल असेल ना, खूप आठवण येते त्यांची. कारण ते गेल्यापासून मी असं एन्जॉयच केला नाही आहे फेस्टिवल.